ताकद आहे त्याने आज त्याने सिद्ध केलं आणि काय जबरदस्त बॅटिंग त्यांनी साकारली. परंतु हा बॅटल पहा, एकीकडे शेखर दलवी असेल तर दुसरीकडे विवेक शेलार, बेस्ट वर्सेस बेस्ट असं हा बॅटल आपण पाहू शकाल. पहिले षटक पॉवरफुल लॉंग ऑन मिड विकेट डीप मध्ये आपण पाहतोय ऑन द विकेट. हो, सरळ बॅटल ऑफ करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला अगदी वाडिश मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये वेगळ्या क्षेत्राच्या चेंडूवरती जे पाहतोय दुरीचा प्रयत्न करतोय सुजल भोईर, परंतु चेंडूची फेकी झाली नाही आणि पहिल्याच चेंडूवरती एका धावेने आपल्या डाबाला सुरुवात केली शेखर दलवीने. पाय स्पर्धेमध्ये एक आपण नाविन्य पाहत आहोत, असं पारितोषिक तुम्ही कुठल्याही स्पर्धेमध्ये पाहिलं नसेल. कारण प्लेअर ऑफ द डे हा किताब आपण या स्पर्धेमध्ये देणार आहोत आणि आपल्याला हे पारितोषिक फक्त कासनेच्या स्पर्धेमध्येच पाहायला मिळतो. दरवर्षी हा पारितोषिक आम्ही पाहत असतो. एक वेगळी संकल्पना आपण या स्पर्धेमध्ये पाहत असतो. ज्या खेळाडूने दिवसभर चांगला खेळ सादर केला जातोय त्या खेळाडूला मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत असतो. ओ बॅटची काढा आणि चेंडू पाहू शकाल शॉर्ट टर्नमॅनला मात्र चाललाय, सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली आणि प्लेअर ऑफ द डे साठी जे आपण ट्रॉफीज पाहतो, शुद्ध ट्रॉफीज, सन्मानित शरदजी हलके आणि राहुलजी हलके यांच्या वतीने आम्हाला ही ट्रॉफीज लाभलेल्या आहेत, त्यांचा आम्ही करत आहोत या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त. एकशे असं वाटलं होतं की चेंडू आय थिंक शॉर्ट टर्नमॅनच्या हातामध्ये चेंडू जाऊन लँडिंग होईल, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू धरतीला दान झाला. सुजल भोईरच्या बॅटमधून पाहिली आपण सिंगल धाव आणि संघाची एकूण धाव संख्या पाहिली तर बिनगडी बाद 2 धावा. या खेळपट्टीवरती पाहिलं तर विवेक चांगला वेग प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. ओ इथे मात्र पहा थोडासा वेगामध्ये बदल केला, कारण त्याला माहिती की शेखर दलवी आपल्या अगेन्स्ट आहे आणि जर आपण त्याच्या समोर जेवढा वेगाने चेंडू टाकणार तेवढा वेगाने चेंडूवरती हिटिंग करणार आणि त्यातले मात्र थोडंसं चेंडूवरती फिंगर रोल केला, गतीमध्ये थोडासा वेग कमी केला आणि त्या वेगावरतीच पहिल्यांदा शेखरला बीट केलं आणि अखेर डॉट चेंडूची सांगता मात्र आपल्याला पाहायला मिळाली. पहिला डॉट चेंडू या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण पाहत आहोत. ओर द विकेट ना ओ फुलटॉस होता कव्हर ड्राईव्ह, परंतु पाहू शकाल 30 सर्कल मध्ये फिल्डर तैनात आहेत. फेकिंग पहा किती वेगाने केली, कारण विकेट किपरला सुद्धा चेंडू कलेक्शन करता आलं नाहीये, परंतु फक्त एकच धाव मिळेल. हा सापे सकाळ पाहिलं तर विवेकच्या अगेन्स्ट चांगला मोर्चा खोलला होता, कारण त्याच्या विरोधात पाहिले तर तब्बल 2 चौकार आले होते निखिल पाटीलच्या बॅटमधून, परंतु तदनंतर 25 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज ऋतिकनं. परंतु या मॅच मध्ये विवेक शिलाने मात्र जबरदस्त सुरुवात करून दिली आपल्या संघाला. जरूर आतापर्यंत त्याच्या या स्पेलमध्ये विकेट्स ची खुराक मात्र प्राप्त झाली नाहीये, परंतु इकॉनॉमिकल कंजूसी गोलंदाजी पाहत आहोत. चेंडू चालला लेग स्टंपच्या भरपूर बाहेरून आणि त्याचवेळी पंचाची दुनियात मात्र पहिली स्वेअर धाव इथे मात्र आपण पाहत आहोत आव्हानाच्या रूपानं. सायंकाळचा सत्र आहे आणि भरपूर क्रीडा रसिक सध्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचं करतोय मी या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. भूषणजी दलवी, अमोलजी दलवी आणि अमरस्पोर्ट कासने यांच्या वतीनं हो खोदून काढण्याचा प्रयत्न, पंचाकडे लावून अपील, परंतु आय थिंक बॅटची कडा होती त्या ठिकाणी मात्र पंचांनी सांगितलं धुरीचा प्रयत्न होतोय, कारण चेंडूवरती क्षेत्रक्षक थोडीशी संत गतीने पोहोचले आणि अखेर एकेच रूपांतर दुहेरीमध्ये. पहा सुंदर कमिटमेंट दोघांच्या मध्ये आपण पाहिला, कॉलिंग खूप छान झाली आणि मात्र 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या सुजल आणि शेखरनं. 2 धावाच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 6 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील शेवटचा सामना क्वार्टर फायनलची लढत आपण पाहत आहोत. फुलटॉस मिडॉपला बीट केला, चेंडू झाला लॉंग ऑन च्या दिशेनं, जबरदस्त फटका. मिडॉलला बीट करायची फक्त तिथे आवश्यकता होती आणि तोच स्ट्रोक केला सुजल भोईरनं आणि पहिली बाउंड्रीज वेलकम बाउंड्रीज येत असताना टीम किंग्सफोर्ड खानिवली संघासाठी. चला लगेच आपण खेळायला सुरुवात करूया. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि अखेर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद
10 धावा हाच प्लॅन असावा किंग्स स्पोर्ट खानिवली संघाचा की एक्झॅक्टली जर आपण विवेक शेलारचं जर स्पेल इथे जर चांगल्या पद्धतीने खेळून जर काढला तर आय थिंक येणाऱ्या पुढील 3 षटकांमध्ये आपण चांगला खेळ करू शकतोय आणि याच रणनीतीच्या अनुषंगाने मात्र त्या 10 धावा इथे जोडल्या गेल्या आणि शेवटच्या चेंडूवरती सुजल भुईरचा आपल्याला क्लास पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आणि आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ऋतिक. जरूर ऋतिक मागील सामन्यामध्ये मागणा ठरला परंतु ऋतिककडे एक क्षमता आहे, त्याच्याकडे या चांगला टेम्परामेंट आहे, टॅलेंट त्याच्याकडे चांगला आहे आणि तो टॅलेंट या सामन्यामध्ये झोकण्याचा तो प्रयत्न करेल का. चला विलला महत्व द्या कारण यानंतर खाली संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे. आज भगवती एंटरप्राइजेस या नावाने संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. पाहू शकाल अगदी चेंडूचा पाठलाग केला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू चालला बॅकवर्ड पॉइंटला. 2 क्षेत्ररक्षक मात्र पाहिला तर चेंडूचा मात्र पाठलाग करतायत आणि अजूनही चेंडू शोधतायत त्या ठिकाणी आणि शोधता शोधता फलंदाजाने 2 धाबा शोधल्या गेल्या. जर सिंगल डबल वरती सुद्धा भर टाकला गेला तर आय थिंक इथे चांगला टोटल उभारण्याचा प्रयत्न करू शकतात आणि बॅकवर्ड शॉर्ट पॉइंटला जर पाहिलं आपण तर भावेश आहेत त्या भूमिकेमध्ये. चुका होत आहेत त्यांच्या माध्यमातून. ओ खराब चेंडू आखूट टप्प्याचा होता, त्याच्यावरती हुक केलाय आणि चेंडू चालला लॉंग लेगच्या पलीकडे. शेखर दलवीच्या बॅट मधून आलाय हा पहिला बॉम्ब ब्लास्ट. दलवीचा खेळ पहिला धक्का लागतोय टीम किंग्स स्पोर्ट खानिवली संघाला. जबरदस्त कॅचिंग पाहिली, ज्या विकेटची आवश्यकता होती टीम भगवती एंटरप्राइजेस सरस्वती खाली संघाला तो विकेट अखेर ऋतिकने मात्र त्या ठिकाणी प्राप्त करून दिला. जरूर त्याच्या अगेन्स्ट एक षटकार शेखरच्या बॅटमध्ये पाहिला परंतु कुठेतरी फुलटॉस चेंडूवरती फुल टॉल वसूल करण्याचा प्रयत्न केला आणि अखेर मिड विकेटला मात्र झेलबादच्या स्वरूपात त्याला मात्र बाद केलं. बाद होण्यापूर्वी फक्त 8 धावांचं त्याने योगदान दिलं. दहा धावांचं योगदान दिलं. एक सिक्सर, एक दुहेरी, 2 सिंगल आणि 10 धावांचं योगदान दिलं. तो मात्र माघारी परतला नवीन फलंदाज राहुल दलवी आलाय, मागील सामन्यातील हिरो, ज्याने 32 धावांची जबरदस्त खेळी साकारली होती. आणि पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती ऑन साईडला क्रॉस बॅटेड फटका पाहायला मिळतोय. चेंडू चालला मिडवे केला, थोडीस मिसफिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळाली, मिस्टेक केली यतीश शेलार कडून आणि अखेर 2 धावा कंप्लीट. बॅकअपला क्षेत्ररक्षक भावेश आहेत. आज भावेशचा मात्र चेंडू काही पाठलाग सोडत नाहीये. क्षेत्ररक्षण जरूर चांगलं होतं परंतु फलंदाजाने पलून 4 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या. खराब क्रिकेट. तुम्ही जर अशा प्रमाणे जर चुका जर केल्या तर आय थिंक या चुका तुम्हाला भोवतील आणि जरूर याचा तुमच्या संघाला कदाचित भरपूर नुकसान होऊ शकतोय.
आणि या 4 धावने संघाची धावसंख्या पाहू शकाल आपण या ठिकाणी 22 वरती जाऊन पोहोचली गेली. पाहू शकाल समोरच्या दिशेने ट्राय करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आपण जर धावसंख्येकडे जर लक्ष वेधले तर धावा चांगल्या प्रमाणे येत आहेत. किंग्स पण खानोली संघासाठी जरूर शेखर बाद झाले परंतु सुजल आणि राहुल या दोघांकडे मात्र क्षमता आहे की इथून सुद्धा मात्र एक मोठा टार्गेट देण्याची धमक ते ठेवू शकतात, हिंमत ठेवू शकतात. आणि अखेर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या आय थिंक धाव गतीने धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या. 1 गडी बाद 22. पहिल्या ओव्हरमध्ये विवेक शिलानं धावा खर्च केल्या 10. दुसऱ्या षटकामध्ये ऋतिक शिलानं धावा खर्च केल्या 12 आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज यतीश शेलार. जबरदस्त या स्पर्धेचं आपण नियोजन पाहत आहोत. 4 दिवसांची स्पर्धा आणि 4ही विभागातील संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. मग शापूर वासिंद परिसर असेल, भिवंडी तालुका असेल, पडगा टेनिस क्रिकेट असेल, आमनी लोणाड परिसर असेल, या सर्व विभागातील तुम्हाला संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. स्पर्धेचा उद्या दुसरा दिवस असेल मित्रांनो आणि उद्या टेक दोन्ही संघांना विनंती करतोय जो पहिला सामना असेल 9:15 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. हो रिव्हर्सचा फटका चेंडू गॅप मधून चालल्या 2 शत्रक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि रेस सुरू आणि त्या रेस मध्ये अखेर चेंडूचा विजय येतोय चौकार. वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. 9 वाजता आपण उद्याच्या शेड्यूलला सुरुवात करू. दुसरा सामना असेल एसजी डोले विपक्ष विकी स्पोर्ट कुकसे. तिसरा सामना असेल जय हनुमान वाहुली विपक्ष शिवशक्ती कोशिंबी. चौथा सामना असेल एम एस स्पोर्ट चिंचवली विपक्ष श्रावण स्पोर्ट भोकरी. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल जय गणेश वापाले ए विपक्ष अमर स्पोर्ट कासने. म्हणजे आयोजक संघ तुम्हाला मित्रांनो उद्याच्या शेवटच्या पहिल्या फेरीतील लढतीमध्ये पाहायला मिळेल. जी वेळ सर्व संघांना दिलेली आहे त्या वेळेवरती सर्वांनी उपस्थिती दाखवायची आहे. आणि या ठिकाणी पाहू शकाल पहिल्याच चेंडूवरती पाहिलं तर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव येतीच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या सिंगलच्या वतीने पाहू शकाल 27 वरती जाऊन पोहोचली टीम किंग्स स्पोर्ट खानिवली संघाची. बॅटिंग करत असताना नाणेफेकी हरल्यानंतर 4 षटकांची लढत क्वार्टर फायनलची ही लढत पाहतोय. जो संघ जिंकेल तो एक्झॅक्टली या स्पर्धेतून थाटामाटाने एक किमान ट्रॉफी आपल्या गावात घेऊन जाणार आहे. राहुल इज ऑन स्ट्राइक. ओ बॅकफुट पंच फटका जबरदस्त अप्रतिम चेंडू चाला कव्हर पॉइंटच्या पलीकडे शॉट ऑफ इव्हिनिंग असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. येतोय षटकार. थँक्यू डीजे योग. टायमिंग विथ ताकद ज्याचा पूर्णपणे वापर केला राहुलला. इथे मात्र खोलवर टपाचा चेंडू अगदी ऑनसाइडला टर्न केला. वेगाने चेंडू चाललाय प्रशांत शेलार चेंडूवरती झपाट्याने येतोय परंतु चित्त्याच्या सप्लाईनं हरणाच्या वेगाने 2 धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्या. ज्यावेळी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे त्यावेळी मोठे फटके सुद्धा येत आहेत. आणि क्रिकेटची आय थिंक जी लाईफ लाईन आहे सिंगल डबल त्याच्यावरती सुद्धा भर टाकण्यामध्ये यश प्राप्त होतोय फलंदाज सुजलला आणि राहुलला. आणि सुफलान कामगिरी आपण म्हणू शकतो या ठिकाणी किंग्स स्पोर्ट खानिवली संघाची. जर इथे 50च्या पुढे जर आकडा आपल्याला पाहायला मिळाला तर आय थिंक हा सामना एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतोय कारण खानिवली संघाची सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी अटॅक आहे. ओ सरळ बॅटे लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह लॉंग ऑन वरती फिल्डर तैनात 1 बाउन्स. असं वाटलं की चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल परंतु शेवटच्या षटकाला मात्र चेंडूवरती झेप घेतली झडप घेतली आणि चेंडूला सेव्ह केला. आणि आपल्या संघासाठी किमान 2 धावा तिथे मात्र वाचवल्या गेल्या. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता पुढे वाटचाल करते. 1 गडी बाद 37 लॉस ऑफ 1 विकेट. हो पाहू शकाल फटका चांगला आहे आणि विकेंड क्षेत्रामध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन होतं आय थिंक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणि अशा रीती 3 षटकांचा मात्र इथे खेळ संपन्न झालाय. एक्झॅक्टली आपण जाऊया एक सन्मानाकडे ज्याने जरूर या स्पर्धेमध्ये आपल्या आवाजाने रंग भरलाय.
आमचे सहकारी समालोचक तेजेश भोपी आपण यापुढे त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय आणि मी विनंती करतोय भूषण दलवी यांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करून घ्या, कारण त्यांना सुद्धा भरपूर दूरवरचा प्रवास गाठायचा आहे. निखिल आहे. हो, पहिला चेंडू बेलला ड्रीम करून चेंडू चालला विकेट किपरच्या हातामध्ये आणि दुसरी विकेट इथे मात्र प्राप्त केली टीम खालिंग संघाने. थँक्यू डीजे. ऑन स्क्रीन पाहू शकाल मिस्टर तुषार टोले यांचे तो शुभागमन झालेला आहे. कारण तुषार टोले यांनी पहिले तर अमरस्फोट कासने बस संघाचं प्रतिनिधित्व केलं, परंतु त्यांचा प्रवास या स्पर्धेतून मात्र संपन्न झाला. न्यू बॅटर समीर दलवी आलाय. निखिल पुन्हा एकदा. ओ खराब चेंडू ऑन साइडला हुक केला, चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 4 धावांसाठी चौकार. जसा चेंडू तसा मात्र स्ट्रोक पाहिला आपण. खराब लेंथ होती, खराब लाईन तिथे मेंटेन केली देखील ना. हो, इथे मात्र पावसावर बॅटची कडा आहे का? यस, फिंगर अप. फलंदाज बाद मिस्टर समीर दलवी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या ठिकाणी रोशन तुंगारे आलाय. हो, ऑन साइडला चांगला ड्राईव्ह, मिड विकेटला चेंडू चाललाय. थोडीशी मिस्टेक गेली दुहेरीचा प्रयत्न होतोय. रनआउटची संधी आहे, परंतु फेकी थोडीशी संत पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने मात्र 2 धावा तिथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल. चौथा षटकाचा खेळ प्रगती पथावरती सुरू असताना 44 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. आतापर्यंत स्लॉग ओव्हरमध्ये निखिलने चांगली कामगिरी केलेली आहे.
2 विकेट्स प्राप्त केल्या आणि 4 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. परंतु 2 चेंडूमध्ये एखादा मोठा स्ट्रोक येईल का आणि त्याचीच मात्र अपेक्षा आहे ते म्हणजे किंग्सफोर्ड खानिवली संघाला. परंतु निखिल ती चूक करणार नाहीये. थोडसा हलवारपणाने चेंडू हाताला आणि चेंडू पडल्यानंतर पाहू शकाल अगदी आउट स्विंगर भरपूर चेंडू मूव्ह झाला. टर्न प्राप्त करतो निखिल आणि डॉट चेंडूची सांगता तिथे आपण पाहिली. लास्ट डिलिव्हरी हो केला चेंडू चला लॉंग लेग कडे वेगाने आउटफील्ड फास्ट येते शेलारच्या अवकाच्या बाहेर चेंडू निघून चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी आणि या चौकोनानं सुंदर संगीत. डीजे थँक्यू. चला शेवटचे इनिंग आहे या आजच्या दिवसातील आणि माझ्या सुपुत्रात जोडले जातील माझे सहकारी मित्र याच गावचे सुपुत्र सचिन गोंदी सर. सचिन कशा रीतीने ही स्पर्धा पाहतो आणि ज्याप्रमाणे खेळ आजच्या दिवसामध्ये पाहतोय आणि आता आपण जर पाहिले तर हा सामना जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता आहे. सुरुवात कशी होणं गरजेची असेल? निश्चितच ही स्पर्धेचा जर विचार केला तर खूप चांगलं आयोजन नियोजन संपूर्ण आम्ही कासनेकरांच्या वतीनं स्वर्गीय महादेव दलवी भाऊसाहेब स्मृती चषक 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खास करून आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आहे खानिवली वर्सेस खाली आणि 48 धावा जमा करण्यामध्ये यश आले खानिवली संघाला आणि 49 धावांचं आव्हान ठेवलंय. विस्फोटक फलंदाजी करावी लागेल आणि या मैदानाचा जर एकंदरीत आपण विचार केला तर या मैदानावर आपण 80 धावा 4 षटकामध्ये पाहिलेत. खास करून 40+ स्पर्धेमध्ये लगातार बॅक टू बॅक 2 सामन्यांमध्ये निंबोली संघाच्या एजी स्पोर्ट निंबोली संघाच्या विजय गुलवीने 50s पूर्ण केलेले आहेत. तर या मैदानावर अर्थातच गोलंदाजांसाठी कर्दनकार आणि फलंदाजांसाठी नंदनवन आहे. आणि तसे आजच्या दिवसाला खेळा सचिन जर आपण पाहिला तर 4 षटकामध्ये खानिवली संघाने 80 धावा आज जोडलेल्या आहेत. निश्चितच खानिवली हा संघाचा जर विचार केला नेहमीच आम्ही सांगत आलोय की शेखर दलवी जे पूर्ण भारतभर क्रिकेट खेळलेले खेळाडू आहेत त्या संघामध्ये आणि शेखर दलवींनी जे खेळाडू घडवलेले आहेत त्याच्यामध्ये मागील सामन्यामध्ये राहुल असतील त्यांचेच बंधू समीर जे ह्या सामन्यामध्ये अपयश जरूर आला पण चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी या संघाकडे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण जमेची बाजू आणि ह्या मैदानावर जो संघ चांगलं क्षेत्ररक्षण करतो तो संघ पुढे सरकतो निश्चित. हो आणि पाहिलं तर त्याच्यामध्ये सुजल भुईरला सुद्धा आपण विसरू शकणार नाही कारण ते सुद्धा मात्र शेखर दलवी यांचे विद्यार्थी आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. नौखा खेळाडूंचा युवा खेळाडूंचा भरणा असलेला आपल्या पीडीसी विभागातील हा संघ आहे किंग्सपोर्ट खानिवली आणि नेहमीच या दलवी बंधूंचा मात्र या संघाला सातत्यानं चांगलं सहकार्य मिळत असतो. मग शेखर दलवी असतील राहुल दलवी असतील समीर दलवी असतील
परंतु हे सुद्धा विसरून चालणार नाही. जरी जरूर त्यांनी पहिल्या इनिंग मध्ये 48 धावा जुळलेल्या आहेत, परंतु 49 धावांचा पाठलाग करण्याची या ताकद खालील संघाकडे सुद्धा आहे. कारण त्यांच्याकडे सुद्धा मात्र पाहिलं तर यतीश सारखा एक अनुभवी खेळाडू आहे. शुभम चांगल्या टच मध्ये आहे, विवेक शिलार चांगली बॅटिंग करू शकतोय, ऋतिक चांगली एक खेळली इथे मात्र पेश करू शकतोय. पाहू शकाल मिड विकेटला प्रत्येक दलवी हा तिथे मात्र बसला या सामन्याचा आनंद घेत. जर त्याने झेल पकडला तर त्यांचे प्रिय मित्र मयूर दलवी याचकडून तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक. लेट्स प्ले गेम ऑन. पहिल्या चेंडू सुजय भोईरचा पाहायला मिळाला, इथे मात्र ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न शुभमने केला, परंतु कोणताही संपर्क सचिन तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. म्हणजे चांगली गोलंदाजी, चांगला टप्प्यावर गोलंदाजी करणं खूप गरजेचं. डावखुरी हाताचा फलंदाज आणि डावखुरी हाताचाच गोलंदाजी करतोय. चांगलं बॅटल पाहायला मिळतं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. निश्चितपणे दुसरा चेंडू इथे मात्र फेस करतोय आणि त्या चेंडूचा फेस करत असताना चेंडू चला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. डीजे थँक्यू. चला शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातील आणि जाता जाता ठाकरे सर चला या मूड मध्ये जरा क्रीडा रसिकांना थोडस मंत्रमुग्ध करा. त्याची आमच्याकडे दवा आहे, आमची नक्की तुमचा आम्ही नंतर विचार करू. ऑन साईडला पुन्हा चेंडू चालला जमिनीच्या साईडला शॉट मिड विकेटला झोरू जाण्याचा प्रयत्न शेखर दलवीने केला होता, परंतु त्या ठिकाणी पाहिला तर एक्झॅक्टली डीप मिड विकेट मध्ये योगेशने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एक धाव तिथे मात्र कम्प्लीट केली गेली आणि एका धावेने संघटित धावसंख्या आपण पाहू शकाल बिनगडीबाज 7. सन्माननीय नारायण पाटील सरांकडनं खानिवलीच्या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि सरांचे विद्यार्थी आहेत, खास करून सांगायचं म्हणजे सरांचे विद्यार्थी सुद्धा आहेत आणि खानिवली, तलवली, वडवली या तिन्ही गावांवर विशेष प्रेम आहे सरांचं. हो निश्चितपणे. आणि या विभागामध्ये चांगला क्रिकेट सुद्धा खेळला जातोय. हे सर्व नारायण पाटील सर यांच्या क्षेत्रछायेत मात्र खेळाडू घडलेले आहेत. चेंडू हवेत, विकेट किपर चेंडूच्या खाली येते शेलारची विकेट्स आणि सुजल भोईरला नारायण पाटील सर याचकडून रोख ही जांभळ्या कलरची नोट अर्थात 100 आहे. आता ज्यांचं नुकतंच आगमन झालंय व्यासपीठावर ते सन्माननीय कासनेगावचे विद्यमान उपसरपंच सर्व नानाशेठ गुंदले यांचं शुभ आगमन झालं. वेलकम नानाशेठ. आणि ह्या चेंडूवर गडी बाद करून 100 रुपयाचं पारितोषिक नक्कीच जिंकलंय, पण संघाला सुद्धा चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावर करण्याची पुढील येणाऱ्या गोलंदाजांसाठी एक पायाभरणी करून देतोय सुजल. मोठी विकेट सचिन मित्र म्हणेल या हंगामामध्ये सर्वात यशस्वी खेळाडू असेल आपल्या पडग्या टेनिस क्रिकेटमध्ये तर तो खेळाडू असेल यतीश शेलार. चांगल्या टच मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि ती विकेट्स प्राप्त करून दिली सुजल भोईरनं आणि एक चांगल्या स्थितीमध्ये संघाला मात्र घेऊन चाललाय. न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये तो 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी मिस्टर ऋतिक. निश्चितच आपण पाहिलं यतीश शेलार हे मुंबई महानगरपालिकेत सुद्धा चांगलं क्रिकेट खेळत असतात. मोडोसागर इथं झालेल्या आत्ताच 2 दिवसापूर्वी स्पर्धा तिथे विजेता संघ ठरला होता यतीशचा. सुजल पुन्हा एकदा इन्फिल अपडेट करण्याचा प्रयत्न, त्याच्या डोक्यावर फटका किल्ला बॅकवर्ड पॉईंटला चेंडू वेगाने चाललाय. थोडीशी आपण जर ती सीमारेषेकडे जर विचार केला तर थोडासा उतार आहे आणि चेंडू मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. जे योग जरूर रसिकांना मात्र मंत्रमुग्ध करतोय, परंतु ऋतिकने मात्र पहिल्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक सजवला आणि इथे मात्र प्रॉपर एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह क्लासिकल स्ट्रोक तिथे मात्र राहुलनं चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेर 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. परंतु ठाकरे सर एक फरमाईश आहे आमच्या आयोजकांची की आजची संध्याकाळ जी आहे ती ठाकरे सरांच्या नावावरती जावी, त्यासाठी तुम्ही मूडमध्ये येणं गरजेचं आहे.
जरूर तुमचा आम्ही विचार करू. आणि या 2 धावेने या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी सुरुवात होणी गरजेची होती सचिन, ती सुरुवात इथे मात्र आपण पाहत आहोत. भगवती एंटरप्राइजेस सरस्वती खालीक संघाची 1 गडी बाद 13. 13 धावा धावफलकावर गरज होती धावांची. आणि खास करून आपण पाहिलं ह्या आपल्या पडघा टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक फॉर्म मध्ये असलेला संघ आहे ही सरस्वती खालिंग. 3 चॅम्पियन, 3 वेळा 3 फायनल ज्यांच्या नावावर आहेत तो सरस्वती खालिंग संघ आहे. आणि या संघासमोर खेळताना एक आणि त्या संघासमोर खेळताना खानिवली संघाने जो चॅम्पियन दादा परफॉर्मन्स केलाय, 48 धावा त्या संघाच्या समोर कुठून काढलेत 4 षटकांमध्ये आणि 49 धावांचं आव्हान ठेवल्यानंतर पहिल्या षटकामध्ये सुजलने धावा खर्च केल्या जरूर 13, पण पॉवर प्ले मध्ये 13 धावांचा विचार केला तर चांगली गोलंदाजी सुजलच्या माध्यमातून आतापर्यंत झाली. योगी परंतु ठाकरे सरांची एक फरमाईश आहे की खंडोबाची कारभारीनं हा गाणं झालं पाहिजे. या सरजे गगे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. माझी उपसरपंच ग्रामपंचायत कासने त्यांचं सुद्धा आपण करूया स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि षटकाला सुरुवात करतो शेखर दलवी. पहा इथे मात्र क्रमांकामध्ये थोडासा बदल केला जातोय, कारण यापूर्वी या पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर शेखरनं 3रा स्पेल हाताला होता, परंतु इथे मात्र पाहू शकाल पहिल्या चेंडू फुलर लेंथ आणि पडल्यानंतर पहिल्या तर आउट स्विंगर ही कला शेखर दलवीकडे आहे. सचिन निश्चितच शेखरची जी गोलंदाजी आहे ती फ्लायटेड गोलंदाजी आहे. हवेमध्ये जास्त काळ चेंडू राहतो, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतो. त्याचाच फायदा घेण्यासाठी डावखुरी हाताच्या फलंदाजासाठी शेखर आला इथे. हो निश्चितपणे. आणि हा षटक जर पाहिलं तर खूपच महत्वाचा असेल खानिवली संघासाठी. ऑन साईडला टर्न गेला चेंडूचा अगदी मिडवे केला डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर होतं, परंतु चेंडून थोडीशी शेवटच्या चरणाला मात्र हुलकावणी दिली आणि एकेर 2 धावा शुभमनं तिथे मात्र पूर्ण केल्या. आणि संघटित धावसंख्या पाहू शकाल 1 गडी बाद 15 धावा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच कासने गावचे आमचे सन्माननीय उद्योगपती आदरणीय प्रमोदजी ठाकरे साहेबांचं शुभागमन झालेले या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिकाची ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे. सन्माननीय प्रमोदजी ठाकरे साहेब उद्योगपती कासने, वेलकम. आप्पा मुंबई महानगरपालिकेमध्ये सेवा करत असतात आणि नेहमीच जनसेवेसाठी त्यांचा पुढाकार असतो. इथे मात्र हा चेंडू आणि 6 धावा षटकार काय फटका गेलेत मॅचच्या पट्ट्यामध्ये चेंडू. डीजे योग, परंतु फटका चांगला आलाय फलंदाज शुभमच्या बॅट मधून. हो इथे मात्र पाहू शकाल चेंडूला मात्र टर्न प्राप्त करतोय आणि पाहू शकाल पडल्यानंतर पुन्हा चेंडू आउट स्विंगर. जबरदस्त ही कला शेखरकडे आहे आणि इथे मात्र पाहू शकाल फलंदाज शुभमला मात्र बीट करतोय. शेखरकडे मोठी क्षमता आहे. अनेक वर्ष ग्रामीण क्रिकेट असेल, टेनिस सिटी क्रिकेट असेल, महाराष्ट्र ओपन क्रिकेट असेल, महाराष्ट्र संघामध्ये सुद्धा क्रिकेट खेळला. इथे मात्र अजून एक चेंडू मात्र पंच अवांतर घोषित करतायत. उजव्या इष्टीच्या खूपच बाहेरच्या रोखाचा चेंडू होता आणि पंच दंडित करताय. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली ती 22. दुसरं षटक मार्गस्थ आहे. हो निश्चितपणे, कारण या चेंडूचा जर आपण लाईन जर पाहिली तर जास्तच चेंडूला स्विंग प्राप्त केला आणि त्याचमुळे पंचाने दंडित केलं शेखर दलवीला. हो लो फुटाच्या गॅपमध्ये चेंडू चालला वेगाने स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून फरार येथील हा चौकार. निश्चितच चांगलं नृत्य, चांगलं डान्स आपल्याला पाहायला मिळाला ठाकरे सरांच्या माध्यमातून. इथे अजून एक तडाखा, चेंडू जाईल 6 धावांसाठी षटकार.
पाटील आहेत खानिवली गावचे, 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पाटील सर वाटतं की पाटील सर 100चा बंडलच इथे घेऊन आलेत की काय, जे आयुष्याकडे जसा विकेट्स प्राप्त होते 100ची कडक नोट त्यांच्या अजून खिशातून बाहेर निघते. खानिवली संघासाठी पारितोषिक आलेले आहेत. इथून प्रत्येक गडी बाद करण्यामागे 200 रुपयाचं पारितोषिक नानाशेठ गोंदली यांच्याकडनं. क्या बात आहे. आणि सन्माननीय नारायण पाटील सरांकडनं 100 रुपये, म्हणजे 300 रुपये प्रत्येक गड्याच्या मोबदल्यात दिले जातील प्रत्येक गोलंदाजाला. परंतु नवीन फलंदाज विवेक शिलार आलाय, चांगला झेल आपण पहिले अगदी शॉर्ट थर्डमॅनला बॅटची कडा लागली आणि पहिल्याच चेंडूवरती आय थिंक समीरनं विकेट्स प्राप्त करून दिले आपल्या संघाला. 11 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. 32 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या आणि जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या सेमीफायनलसाठी पात्र ठरेल. निश्चितच किशोर दलवींनी जो झेल घेतलाय ते स्वतः पोलीस पाटील आहेत खानिवली गावचे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम त्यांच्या माध्यमातून खानिवली गावामध्ये केलं जातं. असे सन्माननीय किशोर पाटील आहेत, किशोर दळवी आहेत. आणि काय डाईट टाकून त्यांनी झेल घेतलाय आणि झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. निश्चित किशोर याची प्रशंसा करावी तितकी थोडी. आणि मी नेहमीच सांगतो की क्रिकेटचा असा खेळ आहे की कोणीही या क्रिकेटच्या खेळापासून दूर राहू शकणार नाही, वंचित राहू शकणार नाही. असा हा खेळ सर्वांना वेड लावणारा, परंतु या फटक्यानं वेड लावलाय. विवेक शिलारच्या बाट बदलून आलाय सिक्सर. गावचे आमचे मित्र जयेश शेलार यांचं आगमन झालं. विनंती असेल व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. जनार्दन शेलार यांचे अतिशय जवळचे मित्र जयेश शेलार, वेलकम. जरूर त्यांचं म्हणणं असं आहे की हे सामना सुरू आहे, सामना संपल्यानंतर आम्ही कदाचित तुम्हाला भेट देऊ. परंतु इथे चेंडूने थेट भेट घेतली सीमेरेषेची. मी नेहमी सांगतो की पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि थेट चेंडूने घेतली सीमेरेषेची भेट. खराब चेंडू होता, फटका बनवला तिथे विवेक शिलारनं आणि या षटकारानंतर मात्र या सामन्याचं पूर्णपणे चित्र बदललं गेलं. आणि आता मात्र समीकरण असेल आपण पाहिलं तर 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 11 धाबींची आवश्यकता. जबरदस्त खेळ आज दोन्ही संघाच्या वतीने पाहायला. परंतु जो संघ जिंकेल तो मात्र पुढे वाटचाल करेल, जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र या स्पर्धेची तब्बल वर्षभर वाट पाहावी लागेल. बागफुट लागेल, जबरदस्त पंच गॅपमधून चालला चेंडू जमिनीला रेंगाळलात. कव्हर पॉइंटच्या दिशेला 4 धाबांसाठी चौकार. हो, डिफेन्स स्टोक करण्याचा प्रयत्न, कारण विवेकला माहिती की या सामन्यामध्ये आता मात्र आपलं कुठेतरी वर्चस्व आपण पाहतोय. आणि या ठिकाणी छोट्या बाटलीनं खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु डॉट चेंडूची इथे सांगता आपण पाहत आहोत. संघाची धावसंख्या स्थिर आहे, 2 गडी बाद, एकूण 40 धाबा, 42 धाबा आपण पाहत आहोत. विजयासाठी 7 धाब्यांची आवश्यकता असताना फटका जबरदस्त आणि चेंडू चाललाय पॉइंटच्या पलीकडे. 6 धाबांसाठी स्कोर लेवल. इथे मात्र एकेरी धावेने सामना विजयी झाले. अभिनंदन अभिनंदन. माता भगवती इंटरप्राइजेस खाली, हार्डलक किंग स्पोर्ट खानिवली, हार्डलक शेखर, हार्डलक समीर, हार्डलक सन्माननीय किशोर. आपण पारितोषिक घेऊन जायचंय. आणि आधी मॅचचं जे मॅन ऑफ द मॅच आहेत विवेक शिलार आपण सुद्धा यायचं आहे, कारण या अगोदरच्या लढतीतील मॅन ऑफ द मॅच आपण विवेकला देणार आहोत. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच शुभम शिलार, ज्यांनी 25 धाबांची तुफानी केली, साकारली. आणि प्लेयर ऑफ द डे साठी आपण जर विचार केला तर ज्यांनी आज दिवसभरामध्ये एकूण 101 धाबांची तुफानी केली, साकारली दिवसभरामध्ये.
आणि तोच आहे आजच्या दिवसातील प्लेअर ऑफ द डे आणि खिलाडू आहे मिस्टर शेखर दलवी. निश्चितच शेखर दलवी आपण या व्यासपीठाकडे. आणि पर विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आय थिंक सुजलला एक विकेट प्राप्त केलाय आणि समीरला एक विकेट प्राप्त केलाय. आपण दोघांनी सुद्धा यायचं आहे. नारायण पाटील सर याचकडून मात्र प्रत्येकी 100-100चं पारितोषिक दिलं जाईल. निश्चितच जयेश भाऊ वेलकम. जयेश शेलार यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. आमचे परम मित्र जयेशजी, आपला संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन खालिंग. चला विवेक शिलार आपण यायचं आहे कारण आपला जो सामन्यावरचा पारितोषिक तो देणार आहोत आणि त्याच्यानंतर शुभम शिलार आपण सुद्धा यायचं आहे. आणि प्लेअर ऑफ द डे मिस्टर शेखर दलवी आपण या, कारण प्लेअर ऑफ द डे जो किताब आहे तो तुम्हाला आम्ही या स्पर्धेच्या वतीने देत आहोत. 101 धावा आज दिवसभरामध्ये शेखरच्या बॅटमधून आपण पाहिलेल्या